मी साहेबांना सांगितलं, साहेब माझ्यासोबत जे काम करतात, माझ्यासोबत माझ्या खांद्याला खांदा लावून जे काम करतात त्यांना मदत, त्यांची ताकद म्हणजे माझी ताकद आहे, मला त्यांना मदत दिली की मला पद मिळाल्यासारखे आहेत असं मी आदरणीय तटकरे साहेबांना सांगितलं. माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला घेऊन काम करायचं आहे. आणि आपल्याला हे काम करत असताना आपण सर्वांनी बघितलं असेल, आपण बघ अशोक शेठ असतील, आपल्याला आपले नेते ज्येष्ठ नेते भरतभाई भगत असतील, त्यांना आपल्या जिल्ह्याचं मुख्य प्रवक्ते म्हणून पद आपले अशोक शेठ पोपटराव यांना जिल्ह्याचं कार्याध्यक्ष पद दिलंय. दीपक शेठ श्रीखंडे असतील, यांना आपल्या तालुक्याचं अध्यक्ष पद दिलंय. दीपक शेठ श्रीखंडेंनी आपल्या विधानसभेच्या टायमात चांगलं काम केलंय. दीपक शेट्टी यापूर्वी आधी चांगलं काम केलंय, तरी पंचायत समितीचं सदस्यपद चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. ते निवडणूक जिंकून सुद्धा कधीही ते हवेत गेले नाही, जमिनीवर राहून लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं. दीपक शेट्टीचं काम करण्याची पद्धत चांगली आहे. आम्ही सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना विचारात घेऊन आपल्याला दीपक शेठला तालुक्याचं अध्यक्षपद द्यायचंय. सर्वांनी त्याला एकमताने होकार दिल्यानंतर आपण दीपक शेठला तालुक्याचं अध्यक्षपद सर्वांच्या एकमताने आपण त्यांना दिलं. आपल्याला त्यांचं मनापासून अभिनंदन आणि त्यांचा आभार मानणं गरजेचं आहे.